मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं वर्चस्व दिसतंय। 10 पैकी 8 जागांवर युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजयी झालेत। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये युवा सेनेची मशाल पाहायला मिळते। सिनेट निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव झाला। आपण पाहतोय यामध्ये 8 जागा युवा सेनेने जिंकलेल्या आहेत। शीतल देवरुखकर, धनराज कोहसाडे, मयूर पांचाळ हे या ठिकाणी विजयी झाले, तर शशिकांत झारे, स्नेहा गवळी, प्रदीप सावंत, मिलिंद साटम, अल्पेश भोईर यांनी या निवडणुकीत विजय संपादित केलाय। प्रचंड आनंद झालेला आहे। आपण जर बघितलं असेल तर ही निवडणूक होऊ नये म्हणून कोणी कोणी स्पीड ब्रेकर लावला हे मला नवीन सांगण्याची गरज नाहीये, पण या सगळ्या स्पीड ब्रेकरला ओलांडत आम्ही आमचा विजय निश्चित केलेला आहे। युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरुणजी सरदेसाई यांच्या पुढाकाराने आम्ही सर्व 5 जे खालच्या गटातले राखीव गटातले जे उमेदवार आहोत ते जिंकून आलेले आहेत। 10 जागांपैकी 9 जागांवर युवा सेना उमेदवार विजयी झालेले आहेत। एका जागेचा निकाल अद्याप हाती येणं उर्वरित आहे, पण या ठिकाणी सिनेट निवडणुकीमध्ये बहुतांश जागा 10 पैकी 9 जागा या ठिकाणी युवा सेनेनं जिंकलेल्या आहेत। युवा सेनेचं या ठिकाणी वर्चस्व पाहायला मिळतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युवा सेना सिनेट निवडणुकीत भरघोस विजय संपादित करताना दिसते। सिनेट निवडणुका खरं तर 2दा या रद्द करण्यात आलेल्या होत्या। महत्त्वाची बातमी, मुंबई सिनेट निवडणुकीत युवा सेनेचा 9वा उमेदवार विजयी झालेला आहे। परमात्मा यादव हे विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे। सिनेट निवडणुकीमध्ये युवा सेनेचा 9वा उमेदवार विजयी झालेला आहे। परमात्मा यादव 1064 मतांनी विजयी झाल्याची बातमी समोर येते। त्यामुळे सिनेटवर ठाकरेंची मशाल धगधगताना पाहायला मिळते। परमात्मा यादव 1064 मतांनी विजयी झाल्यानंतर सिनेटवर युवा सेनेचाच बोलबाला पाहायला मिळतोय। मुंबई विद्यापीठात सिनेटवर युवा सेनेचा वर्चस्व दिसतंय। 10 पैकी 9 जागा युवा सेना विजयी झालेली आहे। यापैकी आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेनं खातं उघडलेलं होतं। तेव्हापासून अगदी 9व्या जागेपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युवा सेना वर्चस्व गाजवताना दिसते। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, 10 पैकी 9 जागा युवा सेना विजयी ठरताना दिसते। नक्कीच लागवी आपण पाहतोय की सकाळपासूनच युवा सेनेचे सगळेच उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती पाहायला मिळाले आणि एकूण आता 9 उमेदवार जे आहेत त्यांचा विजय निश्चित झालेला आहे। एकूणच आपण पाहतोय की आता अल्पेश भोईर यांचा विजय झालेला आहे। 1135 मतांनी जे आहे त्यांचा विजय निश्चित झालेला आहे। एकूणच आपण पाहतोय की युवा सेनेचे शशिकांत झोरे यांचा देखील 5170 मतांनी विजयी झालेला आहे। तर एकूणच आपण पाहतोय की धनराज कोहसाडे यांचं देखील 5247 मतांनी विजयी झालेला आहे। मीनाक्षी, उर्वरितची एक जागा आहे, साधारणतः किती वाजेपर्यंत त्याचा निकाल समोर येईल? नक्कीच आपण पाहू शकतो, कारण जवळपास आपण पाहिलं तर सिनेट निवडणुकीतील जे ओपन कॅटेगरीचे जे होते त्यांच्यापैकी प्रदीप सावंत आणि मिलिंद साटम यांचा विजय झालेला। त्यामुळे एकूणच आता आपण पाहू शकतो तब्बल आणखीन काही तास शिल्लक आहेत संपूर्णतः निकाल जो आहे तो समोर येण्यासाठी। त्यामुळे एकूणच सध्या आपण पाहतोय की युवा सेनेचे आतापर्यंतचे 9 उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत। त्यामुळे निश्चित मीनाक्षी, मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।